राजे, देवदेवतांवर रोखलेली खानाची करडी नजर आता त्याने आपल्या माणसांवर रोखली आहे. म्हणजे खानानं पवित्रा बदलला आऊसाहेब, आणि खान पवित्रा बदलणार याचा अंदाज होताच. मग आता त्याला सामोरं कसं जायचं? सामोरं तर जावंच लागेल आऊसाहेब. राजे, जवळच्या माणसांना तो फरमान पाठवतोय, दहशत दाखवतोय आणि काहींना तर आमिष दाखवतोय. होय आऊसाहेब, परंतु लोक बदणार नाहीत. नाही राजे, लोक समोर एक बोलतात, मागे एक बोलतात. शिवाय आपली पाठ फिरली की त्यांचा फितूर होण्याचा विचार बळावतो. आऊसाहेब, जी माणसं तुमच्या मुशीत तयार झाली आहेत ती फितूर होणारी नाहीत. प्रेमातली माणसं आहेत ती. हे झालं प्रेमाच्या माणसांचं. नात्यातल्या माणसांचं काय? तुम्ही बजाजीरावांबद्दल बोलताय? हो राजे. त्याविषयी तुम्ही निर्धास्त राहा आऊसाहेब. कसे निर्धास्त राहावे राजे? सरदार नाईकजी पांढरे खानाचा अवतार घेऊन फलटणास गेले. तुम्हीच सांगितलं आम्हाला. आऊसाहेब, खान हटकून तसं करणार. परंतु आऊसाहेब, पांढरे गेल्याचं समजताच आम्ही सोनोपंतांना फलटणला पाठवलंय. त्यानं काय होईल ते आता सोनोपंत आल्यावरच समजेल. आम्हास काळजी वाटते राजे, कारण ही निर्णायक वेळ आहे आणि खान तो दहशतीने. नाही आऊसाहेब, आमचा इतर कुणावर नाही, पण कर्तबगार वणंगपाळाच्या रक्तावर ठाम विश्वास आहे. बजाजीराव स्वराज्याच्या विरोधात जाणार नाहीत. तसं झालं तर राजे, तुमच्या तोंडात आम्ही मूठभर साखऱ्या घालू. मग साखऱ्या तयार ठेवा आऊसाहेब. तुम्हारा कहना है मुहिम का खर्चा बढ़ रहा है, बराबर इखलास खान? जी बड़ी साहिबा। तो क्या दिक्कत है? खत्म हुआ। दिक्कत एक ही है कि कैसे बताऊं। खोल के बताओ। बड़ी साहिबा, जो खर्चा आपने उस मुहिम के लिए मंजूर किया था वो कब का पूरा हो गया, पर मुहिम अब तक खत्म नहीं हुई और जल्द ही खत्म होने की कोई गुंजाइश भी नहीं है। ये शाही फौज है, शाही फौज। इतना खर्चा तो होगा ही, लेकिन वहां से कोई आमदनी भी नहीं है। हमें आमदनी नहीं, सीवा चाहिए, सीवा। सीवा ने सफेद कपड़ा दिखा दिया, हथियार नीचे डाल दिए, बस हमारा खर्चा निकल गया। लेकिन ऐसा तो हुआ नहीं, उल्टा सीवा जाकर जावली में छुपा है और उसका खर्चा कम है। जितनी लंबी ये मुहिम चलेगी हमारा नुकसान उतना ही ज्यादा होगा। बेगम साहिबा, सोचो, ये मुहिम हमारे बर्दाश्त के बाहर जा सकती है। इखलास खान, ये सरगोशी तो नहीं? नहीं नहीं, सरगोशी नहीं, ये सच है, कड़वा सच, और आपको सच दिखाना मेरा फर्ज है, चाहे आपको बुरा लगे तो भी। ठीक है, अफजल को एक फरमान भेज दो। मुहिम का वक्त बढ़ रहा है, सीवा को वो जिंदा पकड़े या मार डाले। मुहिम का नतीजा जल्द से जल्द निकलना चाहिए, वक्त बर्बाद ना करें। जी हाँ। मुहिम जल्दी पूरी करो, इसका क्या मतलब है अंकुश खान? गुस्ताखी माफ खान साहब, मैं तो सिर्फ हुक्म का गुलाम हूं। मुझ पर बरसने से क्या होगा? बड़ी बेगम साहिबा का पैगाम आया है और बड़ी बेगम साहिबा बेहद नाराज है। मैं तो सिर्फ इतना ही बता सकता हूं। हम यहाँ हाथ पर हाथ धरे थोड़े ही बैठे हैं, तुम खुद जानते हो ये इतना आसान नहीं है। मैंने आपसे पहले ही कहा था खान साहब कि बड़ी बेगम साहिबा नाराज हो जाएंगी और मुहिम का खर्चा भी तो बढ़ रहा है। वहां महलों में बैठकर बोलना आसान है,
लेकिन बड़ी बेगम साहिबा को ये पता नहीं कि हमें यहाँ क्या क्या चालें चलनी पड़ती है। वक्त तो लगेगा ही। अगर ऐसा ही है खान साहब तो बड़ी बेगम साहिबा को भरोसा देना होगा, पक्का भरोसा। भरोसा क्या? हम उन्हें भरोसा देते हैं, उन्हें सबूत भी देते हैं। वाह, फिर तो तसल्ली मिलेगी बड़ी बेगम साहिबा को। सरदार पांढरे। जी हुजूर, बोला। बाजाजीराव निंबालकर को तुरंत यहां आने का हुक्म दिया जाए। जी हुजूर। अब तो बड़ी बेगम साहिबा को पूरा यकीन होगा कि हम सीवा के अपने लोगों को भी हमारे साथ लेकर सीवा को अकेला बना रहे हैं। क्यों अंकुश खान, आएगा ना यकीन? काय झालं पंत? फलटणचा तिढा सुटला का? फलटणचा तसा तिढा केव्हा नव्हताच, पण काय? ह्या राक्षसी आक्रमणामुळं माणसांच्या तोंडचं पाणी पळालंय. हे तर झालंच. म्हणजे झालंय असं की देशमुख वतनदारांना फरमानं पाठवलीत अफजल खानानं. बजाजीरावानं फरमान पाठवलंच आहे, शिवाय खास माणूस पाठवलाय, सरदार पांढरे. म्हणजे यात निंबाळकरांची भूमिका कळीची ठरणार तर. दिसताना तरी तसंच दिसतंय. पण मग काय म्हणाले का बजाजीराव? नाही म्हणजे त्यांनी बडदास्त उत्तम ठेवली, पाहुणचार उत्तम केला, पण काय? बोलण्यात स्पष्टता नव्हती बजाजीरावांच्या. अहो असं कसं? बजाजीरावांचं खास नातं आहे राजांसोबत. अहो 3 पिढ्यांचं नातं आहे. मग आता आमच्यासारख्याच राहू द्या, पण समध्या सरदारांचं लक्ष आहे फलटणवर. बजाजीराव कंची भूमिका घेतात, कुणाच्या बाजूने लढतात, कुणाच्या फौजेत जाणार, याच खल चाललंय. हो चालणारच तो. आता बघा, म्या 12 मावळात फिरतो, पण खानाची दहशत आहे अजून लोकांवर. अव लोक कुंपणावर आहेत. आता बजाजीराव कुठं उडी घेतात यावरच समजे टपून आहेत. अहो काही झालं तरी राजांची मेवणे आहेत ते. हे बघा, आम्ही आमचं काम करून आलोत, बजाजीरावांना जागा करून आलोत. आता बजाजीराव काय भूमिका घेतात त्यावर सगळं अवलंबून आहे. काय करावं, काय भूमिका घ्यावी दिवाणची? काहीतरी भूमिकाही घ्यावीच लागेल. खानाचं लक्ष आहे आपल्यावर. हो, त्याने तर नाईकजी पांढरेंना पाठवलं होतं. कट्यार, रत्नजडीत कट्यार दिले खानानं. त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही त्यांना जाऊन मिळावं. पण ते कसं शक्य? शिवाजी राजांनीही सोनोपंतांना पाठवलं होतं. त्यांची अपेक्षा तीच आहे की तुम्ही राजांना साथ द्यावी. राजांना तर आमची हमेशा साथ आहे. अहो आमची बहीण त्यांची गृहलक्ष्मी. आज शिवाजी राजे जो हेतू ठेवून स्वराज्याचा विचार जनमानसात रुजवत आहेत तो आम्हाला प्रिय आहेच. पण मोठं धर्मसंकट आहे. असा पेच आजवर कधीच आला नव्हता. माझी मती गुंग झाली आहे. एका बाजूला नातं वाचवावं तर समोर हमखास मृत्यू ठरलेला आहे. जी, खानाला पाठिंबा द्यावा तर बहिणीच्या कुंकवावर आघात होणार. करावं तरी काय दिवाणजी? राजे, निर्णय तर घ्यावाच लागेल. आता काय निर्णय घ्यावा आणि विचारावं तरी कोणाला? आता तेवढा वेळही नाही राजे. काय निर्णय घ्यायचा तो आजच. आज? हो, आजच. पण काय? अफजल खान की शिवाजी राजे? अहो साहेब, असू द्या असू द्या. औषध घेतलं का सईबाई? औषध का नाही घेतलं? असं वेळेवर औषध घ्यायचं नाही, मग भांडी घरंगळतात हातातून. आऊसाहेब, माणसं घरंगळायला लागलीत. भांड्यांचं काय? म्हणजे
कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आम्ही अशा पलंगाला खिळून असलो तरी गोष्टी कळतात आम्हाला. काय समजलंय? तुम्ही का लक्ष देताय? तुम्ही अगोदर बऱ्या व्हा. या अशा खबर आल्या तर कशा बऱ्या होऊ आम्ही आऊसाहेब? आम्ही आमच्या बंधुराजांबद्दल बोलतोय. आमचे बंधू बजाजीराजे अफजल खानाच्या तळावर जाणार आहेत. खरं ना? मात्रा घ्या. धरा. सगळ्याच मात्रा सगळ्यांवर चालतातच असं नाही. सईबाई, कुठे चालली नाजूक नात्यांची मात्रा आमच्या बंधुराजांवर? पण आऊसाहेब, आम्ही निक्षून सांगतो, रणांगणावर आमचे बंधू जर शत्रू म्हणून सामोरे आले तर नात्यांची ढाल पुढे करू नका म्हणावं. सई, स्वराज्याचा शत्रू तो आमचाही शत्रू, मग अगदी माहेरचा असला तरीही. सईबाई, तुमचा हा निर्भीडपणा आम्हास हिम्मत देतो. आम्हाला लेख नाही, परंतु तुम्ही तिची कसर भरून काढलीत. आता लवकर बऱ्या व्हा. अफजल खान जवळ आलाय. ही आजारपणाची खोड भिरकावून द्या आणि राजेंच्या सोबत खलबतखान्यात बसा. जी आऊसाहेब. आणि बजाजीरावांची तुम्ही चिंता करू नका. अफजल खानानं टाकलेला तो फासा आहे. परंतु त्या फासात बंधुराजे अडकले तर? आओ सरदार पांढरे, आओ. कब आ रहे हैं बजाजीराव? त्यांनी युरोप धाडलाय. ते सौता खान साहेबांच्या भेटीला येणार आहेत. या अली, इस पल का हमें कब से इंतजार था. सीवा के नजदीकी रिश्तेदार जितने जल्दी हमसे जुड़े उतना ही अच्छा होगा. वाह खान साहब, वाह. अगर ऐसा ही होता रहा तो एक दिन सिवा खुद ब खुद आपसे मिलने आएगा, वो भी बिना लड़े. अंकुश खान. जी खान साहब. ताकत का दूसरा नाम अफजल खान. वाह पांढरे, वाह. आज आपने हमारा बड़ा काम कर दिखाया. हम आपसे निहायत खुश हैं. अंकुश खान. जी खान साहब. सरदार पांढरे को सबके सामने घोड़ा और सरपाव देकर नवाजा जाए. जी. शुक्रिया खान साहेब. कब आ रहे हैं बजाजीराव हमसे मिलने? उद्या दिस उगवायला. अच्छा है. उधर सूरज उगेगा, इधर बजाजीराव आएंगे. कल के सूरज का हमें बेसब्री से इंतजार रहेगा.
अंकुश खान, कल हमें सुरखाब के पर लग जाएंगे ऐसा महसूस हो रहा है, लेकिन ये वक्त भी दुश्मन है, कितना धीरे से चलता है। खान साहब अभी तो पूरी रात बाकी है। जानते हैं, लेकिन बाजाजी राव के आने से एक साथ दो चीजें होगी। जैसे एक तीर में दो शिकार। एक तो हम बड़ी बेगम साहिबा का भरोसा फिर से जीत लेंगे, और दूसरा उस सिवा का गुरूर हम तोड़ देंगे। हाँ, बड़ा नाज है उस सिवा को मराठी लोगों पर। अब उसे भी पता चल जाएगा कि बड़े बड़े मराठा सरदारों के होश हमारे डर के सामने कैसे गुम हो जाते हैं। बेचारा सीवा कल हिसाब लगाने बैठ जाएगा, आखिर स्वराज में है कौन। और गिनती कितनी आएगी पता है? 2, 1 खुद सिवा, और 2 उसकी मां। और साथ रहेगी चंद सिपाहियों की फौज। कौन सी फौज? सीवा की फौज से ज्यादा बड़ा तो हमारा भटार खाना होगा। या आफ्ताब, जल्दी निकल, जल्दी सुबह होने दे मेरे बादशाह। कब सुबह होगी और कब मैं बाजाजी राव को गले मिलूंगा? कब? तुम्ही थांबा इथंच, मी आऊसाहेबांना कळवून येतो. आरोच. कोण? वर्दी न देता मी हाय. एवढ्या रात्री? कुणीतरी आले भेटाया. या वक्तास कोण? विश्वासराव आहे सोबत. म्हणजे महत्वाचं असणार. विश्वासराव, कोण आहे ते? काय हवं यांना? बोला विश्वासराव.